निसर्गामध्ये या ओढ्यामध्ये खेळायची मजा वेगळीच असते। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे, शुभ सकाळ। आज 28 मे 2025। मे महिना आणि जूनचा पहिला आठवडा खूप गरमी असते, पण 2025 साली 13 मे पासून पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सर्वत्र 13 मे पासून महाराष्ट्रामध्ये पाऊस पडत आहे। पाऊस पडल्यामुळे सर्वत्र डोंगर हिरवेगार झालेले आहेत आणि गवत उगवायला सुरुवात झालेली आहे। निसर्गाने गारवा दिल्यामुळे माणसाला पण शांतता मिळाली आहे आणि झाडांना पण गारवा मिळालेला आहे। पण मित्रांनो, या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे। भाताची पेरणी, भुईमुगाची पेरणी, अन्य पिकांच्या पेरण्या पावसामुळे थांबलेल्या आहेत आणि हा पाऊस कधी थांबतोय याचा अंदाज अजून नाही। पाऊस लागून आठवडाभर झाला आणि कंटिन्यू पाऊस सुरू आहे। त्यामुळे मे महिन्यामध्ये पण थंडी वाजत आहे आणि ओढ्याला भरपूर पाणी देखील आलेले आहे। त्यामुळे ओढ्याचे पाणी तलावामध्ये जाऊन तलाव पण पूर्ण भरलेला आहे। मी तुम्हाला दाखवतो मे महिन्यामध्ये हा हिरवागार निसर्ग कसा दिसतोय, कारण मे महिन्यामध्ये खूप गरमी असते आणि या भयानक गरमीमधून माणूस वाचण्याचा प्रयत्न करतो। सर्वत्र लाल धूळ उडत असते आणि खूप गरमी असते, पण या वर्षी मे महिन्यामध्ये सर्वत्र हिरवेगार गवत आणि निसर्ग एकदम सुंदर दिसत आहे। तर चला बघूया मे महिन्यातील पहिल्या पावसामुळे निसर्ग कसा दिसतोय। 2025 सालाने कोरोना काळाची आठवण करून दिलेली आहे। 2020 मध्ये कोरोनाचे दिवस होते, त्यामुळे प्रदूषण कमी झाले होते, वाहनांची संख्या कमी झाली होती, कारखाने वगैरे बंद झाले होते। त्यामुळे प्रदूषण एकदम बंद आणि बिलकुल खतम झाले होते। त्यामुळे पावसाला 12 मे पासून सुरुवात झालेली होती, पण त्याची आठवण 2025 सालाने करून दिली आहे। 2025 मध्ये 13 मे पासून पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या निसर्गामध्ये आल्यानंतर आणि या निसर्गामधून चालताना खूप मजा येते। सर्वत्र हिरवेगार गवत, पक्ष्यांचा आवाज आणि ओढ्याला वाहणारे पाणी आणि त्या पाण्याचा मधुर आवाज ऐकून मन एकदम मोकळं आणि फ्रेश होतं। मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो मे महिन्यामध्ये माणूस गरमीपासून वाचण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या मे महिन्यामध्ये ओढ्याला पाणी आल्यामुळे एकदम शांत आणि मस्त वाटत आहे। मी तुम्हाला दाखवतो ओढ्याचे पाणी एकदम सुंदर वाहत आहे आणि साफ पाणी आहे आणि पाण्याचा आवाज कसा आहे ते दाखवतो तुम्हाला। वरती सह्याद्री पठार गवताने हिरवेगार झालेले आहे। मे महिन्यामध्ये पाऊस पडल्यामुळे गवत उगवायला पण सुरुवात झालेली आहे आणि जंगली मेवा, करवांदे, जांभळे, आंबे झाडावरती तसेच आहेत, पण पावसामुळे माणसं खायला जात नाहीत। बघा, या ठिकाणी 2 आंबे पण लागलेले आहेत, बाकीचे आंबे माणसांनी तोडून नेलेले आहेत आणि या भयानक गरमीमध्ये पाऊस पडल्यामुळे सर्वत्र हिरवेगार गवत उगवलेले आहे आणि ओढ्याला पाणी पण आलेले आहे। मी तुम्हाला दाखवतो जुलैच्या पहिल्या आठवड्यात किंवा जूनच्या लास्ट आठवड्यामध्ये पाऊस सुरू होतो आणि त्यावेळी ओढ्याला पाणी येते, पण यावेळी 13 मे पासूनच पाऊस सुरू झाल्यामुळे ओढ्याला 17 मे पासून पाणी वाहत आहे आणि या ओढ्याला एक पूर पण येऊन गेलेला आहे। बघा मित्रांनो, या ओढ्यातील सर्व कचरा पुरामुळे वाहून गेलेला आहे। कचरा म्हणजे झाडांची पाने आणि माती वगैरे सर्व वाहून गेलेलं आहे। आता ह्या मे महिन्यामध्ये पाऊस पडल्यामुळे ओढ्याला भरपूर पाणी आलेले आहे आणि माझ्यासोबत माझी दोन्ही मुले पण आलेले आहेत। बघा मित्रांनो, हा ओढा आणि ओढ्याला पाणी एकदम साफ आहे आणि हे पाणी असेच वाहत तलावामध्ये जाते। बघा मित्रांनो, ह्या ओढ्याचे पाणी किती साफ आहे बघा आणि हा पाण्याचा आवाज किती गोड आहे बघा। बघा मित्रांनो, ह्या ओढ्यामध्ये आम्ही लहानपणी उड्या मारायचो, पोहायचो आणि या ओढ्यामध्ये आल्यामुळे लहानपणाची आठवण झालेली आहे। या निसर्गामध्ये या ओढ्यामध्ये खेळायची मजा वेगळीच असते। माझ्या मुलांना पण मी या ओढा दाखवायला घेऊन आलेलो आहे आणि पाऊस लागल्यामुळे जंगली मेवा, जांभळे खाण्यासाठी माणसे काही येत नाहीत।
बघा मित्रांनो, पावसामुळे भरपूर जांभळे खाली पडलेले आहेत आणि वरती पण खूप जांभळे आहेत, पण पाऊस पडत असल्यामुळे कोणी येत नाही. आज सकाळपासून पावसाचा वेग कमी आहे. इथे एक जांभळाचे झाड आहे आणि या ठिकाणी करवंदाचे झाड आहे आणि करवंदाला पण भरपूर करवंदे लागलेले आहेत. बघा मित्रांनो, हा पाऊस पडल्यामुळे निसर्गाला पण शांतता मिळाली आहे आणि या निसर्गामधून गवताच्या पुनर्जन्माची सुरुवात झालेली आहे. झाडांना पण पाऊस मिळाल्यामुळे झाडे पण एकदम शांत आणि समृद्ध झालेले आहेत. अशा निसर्गामध्ये आल्यानंतर मन एकदम मोकळं आणि प्रसन्न वाटतं. तुम्ही पण वेळात वेळ काढून अशा निसर्गाला भेट द्या, कारण माणूस कामामध्ये निसर्गाला भेट देणे विसरून जातो. हा पाऊस पडल्यामुळे सर्वत्र हिरवीगार गवते उगवलेले आहेत, पण माणसांच्या पेरण्या थांबल्या आहेत. बघा मित्रांनो, ही सर्व शेती भाताची आहे. पाऊस पडल्यामुळे आता ही भाताची शेती पेरणी लांबवलेली आहे. शेतांच्या मशागती अजून लांबवलेल्या आहेत. मित्रांनो, आज पावसाचा वेग कमी असल्यामुळे मी या सह्याद्रीच्या जंगलामध्ये आणि शेतामधून चालत चालत पुढे आलो. तुम्ही पण कधीतरी या निसर्गाला भेट द्या. त्या निसर्गामध्ये आल्यानंतर मस्त वाटतं, कारण गारगार हवा आणि शुद्ध हवा असते आणि जंगली मेवा पण भरपूर असतो खाण्यासाठी. त्यामुळे तुम्ही पण या निसर्गामध्ये नक्की या आणि एक दिवस या निसर्गामध्ये एन्जॉय करा. काम काय चालत राहतं, एक दिवस काढून या निसर्गाला नक्की भेट द्या. आज मी तुम्हाला छोटासा व्हिडिओ करून हा निसर्ग दाखवला. मे महिन्यामध्ये पाऊस पडल्यामुळे या निसर्गामध्ये कसे वातावरण आहे हे दाखवले, ओढा दाखवला, थोडीफार जंगली मेवाची झाडे पण दाखवली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.